नमस्कार. मी आता आलेलो आहे चरीमध्ये वर्कशॉपमध्ये आलेलो आहे. ठाणे चरी या साईडच्या वर्कशॉपमध्ये आलेलो आहे. इथे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, तुम्ही पाहू शकता इथे. तर ही मूर्ती बघा. तर मूर्ती दाखवण्याच्या पहिले आपण थोडीशी भेट करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय सांगाल या म्हणजे कशाबद्दल बनवल्यात मूर्त्या? शॅडोच्या आहेत का? आपल्याकडे शाडू माती, लाल माती व पीओपी तिन्ही पद्धती आपल्याकडे गणपती असतात. आपल्याकडे अनेक प्रकारचे सुबक सुशील मूर्त्या आहेत. आपल्या वर्कशॉपमध्ये नक्की भेट द्या आणि आपलं हे नक्की द्या. थँक्यू. तर मग आता तुमची भेट झालेलीच आहे. तर त्यांनी सांगितलं की इथे शॅडोच्या मूर्त्या आहेत, शॅडो मातीच्या वगैरे मूर्त्या आहेत. तर तुम्हाला मूर्त्या हव्या असेल तर बुक करू शकता. इथे बोलायला गेलं तर डेकोरेशन पण चांगलं बनवलं आहे. डेकोरेशन बघू शकता तुम्ही, ही डेकोरेशन आहे. आणि आतमध्ये दाखवले तर आतमध्ये पण अजून मूर्त्या आहेत, तुम्हाला दाखवून देतो मी. पहिले आम्ही तुम्हाला आतल्या मूर्त्या दाखवून घेतो आणि मग मी तुम्हाला बाहेरच्या मूर्त्या दाखवतो. म्हणजे ही बाहेरची साईड आहे आणि ही आतली साईड आहे. पहिले मी तुम्हाला आजच्या जे थोड्याशा मूर्त्या आहेत ते दाखवून घेतो. ही पण मूर्ती खूप छान आहे. इथे एकदम राजासारखी बसलेली मूर्ती आहे. मला तर खूपच आवडली. वा, खूपच छान. ही पण मोठी आहे, मस्त आहे. हिची शिंक जरा जामच मोठं आले. या मूर्तीबद्दल बोलायला गेलो ना, या सर्व मूर्तींपेक्षा ना या मूर्तीची हाईट खूपच जास्त आहे. आणि तुम्हाला अजून पण मूर्त्या दाखवतो. आता मी तुम्हाला बाहेरच्या मूर्त्या दाखवतो. बाहेरच्या मूर्त्या बघून तुम्हाला खूप आवडेल. तुम्हाला बाहेरच्या मूर्त्या जाऊन दाखवतो मी. तर तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही पण मूर्ती खूप छान आहे. अशा भरपूर मूर्त्या आहेत, तुम्ही पाहून घ्या. ही दगडूशेठची मूर्ती आहे. अशी भरपूर एक गोल्डन टाईपची पण दगडूशेठची मूर्ती आहे, मी तुम्हाला दाखवतो. ही पण बघा, ही पण खूप छान आहे. असे बोलायला गेलं तर सर्वच मूर्त्या मला आवडलेल्या आहेत. अशीच मूर्ती आपण इकडे बाहेर आतमध्ये पाहिजे. मी तुम्हाला स्पेशल काहीतरी सांगणार आहे या मूर्तीबद्दल. ही लाल मातीची मूर्ती आहे. ही लाल मातीची मूर्ती तुम्ही पाहू शकता. दोन्ही पण लाल मातीची मूर्ती आहेत, एकदम इको फ्रेंडली आहे. तर या लाल माती मूर्तीबद्दल आपण थोडीशी त्यांच्याकडून भेट घेऊन घेऊया. आपण त्यांच्याशी थोडं माहिती करून घेऊया. तर मी तुम्हाला एकदम बाहेरच्या मूर्त्या दाखवलेल्या नाहीत. पहिले मी एकदम बाहेरच्या मूर्त्या दाखवतो. ही बघा, श्रीमंत दगडूशेठ सारखी पूर्ण गोल्डन मूर्ती आहे. या मूर्तीची खासियत बोलायला गेलो ना तर हिचे कान आणि हे दोन्ही साईडचे कान पण गोल्डन टाईपचे आहेत. म्हणजे सगळंच गोल्डन आहे. पूर्ण डायमंडने सजवलेलं आहे. खूपच छान बनवलं आहे. इथे एकदम ओरिजिनल वाटते. पहिली बात बोलायला गेलो तर पहिली गोष्ट तुम्ही बघू शकता हिचं लुक. ही क्वांटिटी पण खूप चांगली आहे. यांची क्वांटिटी एवढी मस्त आहे ना की दोन्ही मूर्त्या अतिशय सुंदर दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला काय बुक करायची असेल मूर्ती तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्हाला मूर्ती जर बुक करायची असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देतो. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट नंबर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि मूर्ती बुक करून घेऊन जाऊ शकता. इथे पण लाईटिंग लावली पाहू शकता. सगळं डेकोरेशन एकदम छान केलेलं आहे. ही पेटेवाली मूर्ती आहे. एकदम असं हे ओरिजिनल आहे, तुम्ही बघू शकता. इथे पण बरेचशा मूर्त्या आहेत.
तर तुम्हाला सर्व मूर्त्या मी दाखवलेल्या आहेत, जेवढ्या पण मूर्त्या आहेत तिथे तुम्ही पाहू शकता. सर्व मूर्त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत गणपतीच्या. पण आता एक मूर्ती राहिली ती म्हणजे लाल माती. आपण लाल मातीबद्दल त्यांना विचारूया. माती आपण विसर्जित केल्यावरती यांची माहिती आपण घेणार आहोत. तर तुम्ही सांगा लाल मातीबद्दल की दोन प्रकार येतात मातीमध्ये, इको फ्रेंडली गणपतीमध्ये. एक येते शाडू मातीची आणि एक येते लाल मातीची. शाडू मातीची जी गणपतीची मूर्ती आहे ती तुम्ही घरी विसर्जित करू शकता, पण त्याच्यापासून जी ग्रे कलरची माती येते ती चिकण माती असते. लोक ती झाडामध्ये टाकतात आणि मग झाडं मारतात. तर ते होऊ नये म्हणून पर्यावरणासाठी आम्ही ही लाल मातीची पण मूर्ती आणलेली आहे. लाल मातीची मूर्ती तुम्ही घरी डिझॉल्व करू शकता पाण्यामध्ये, आणि पाण्यामध्ये ती डिझॉल्व झाल्यानंतर त्याची माती तुम्ही झाडासाठी वापरू शकता. त्याच्यामध्ये एक झाडं लावू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला कसं की एक गणपतीचा प्रसन्नपणा आणि तुम्हाला एक पर्यावरणासाठी एक आणखीन एक उपक्रम होतो, एक झाड लावा प्रत्येकाने या प्रकारे. तर जसं की तुम्ही ऐकलं लाल मातीची मूर्तीबद्दल, तर जी लाल माती ज्या काकांनी सांगितलं तुम्हाला, तर मग असेच आपण नवीन व्हिडिओमध्ये येत राहणार गणपती वर्कशॉपला. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा आणि नोटिफिकेशनवरती क्लिक करा, ज्याची म्हणजे नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. तर धन्यवाद. मी भेटतो.